मनीष तर यांच्या माध्यमातून जे 500 रुपये दिले होते भावेशला द्यायचे. आम्ही जगदीशजी पाटील सरांना विनंती करतोय आपण स्थानापन्न व्हायचं. ओ टू कॉमेंट्री स्टुडिओ. वेलकम बैक सभी दर्शकों का खिलाड़ी का स्वागत है. आप देख रहे हैं अमूल पाटिल स्मृति चषक 2025 सीजन 4 और प्रारंभिक बल्लेबाज चेतन यश मैदान के अंदर. प्रीतम बारी गेंदबाजी करने का तैयार है. 4:23 का समय. सेमीफाइनल का यह दूसरा मुकाबला. बहुत ही लाजवाब प्रदर्शन पहले सेमीफाइनल के मुकाबले में एडवन टीम का रहा है. मैंडेटरी पावर प्ले. ऑफ टाइम के बाद तेज तर्रार गेंद खेलने की कोई कोशिश नहीं है बैटर द्वारा. इंपॉर्टेंट मुकाबला. दर्शक काफी संख्या में मौजूद है. बहुत ही बेहतरीन आयोजन, शानदार खेल. मंच के ऊपर हमारे सारे मेहमान और सभी का हम दिल के गहरे से स्वागत कर रहे हैं. श्रीमान कामेश दादा, श्रीधर दादा, सुजीत राउत साहब, आपका बहुत स्वागत है. हवा में उछाला दोनों खिलाड़ी दायरे के अंदर. ओवर द टॉप. बहुत ही खूबसूरत स्ट्रोक. चेतन के बल्ले से कमाल का गजब का स्ट्रोक है. गेंद बॉडी लाइन के बाद 6 रन. मैग्निफिसेंट स्ट्रोक. शशिकांत भोईर साहब का स्वागत. आमचे मार्गदर्शक शशिकांत भोईर साहेबांचं शुभागमन झाले. अजित, हा अतिशय जबरदस्त फटका होता. चेतन, व्हाट अ नो लुक, एक्सीलेंट, सुपर, मैग्निफिसेंट सिक्सर आता हुआ, ये दर्शाता हुआ कि मैच यहाँ से काफी बड़ा होने वाला है. चेतन इज ऑन अ फायर यस्टरडे. जबरदस्त बॅटचा फ्लो. चेतन रंगात येतोय आणि प्रीतम बारीच्या गेल जबरदस्त आक्रमकता दाखवताना आपला इरादा स्पष्ट केलाय. बड़ा मैच है, सेकंड सेमीफाइनल है, बड़ा काम करना होगा आणि याच उद्देशाने चेतनची बॅट तळपताना दिसते. पुढचा चेंडू मिस टाइम शॉट आणि इथे मात्र जाळ्यामध्ये फसवलंय चेतन. OUT आउट, गॉन. प्रशांत, जे इथे जे शॉट खेळले गेले, 2 षटकार आले होते, कुठेतरी थांबून खेळणं गरजेचं असतं. पेशन्स भरपूर महत्वाचे आहेत. परंतु टेनिस क्रिकेटमध्ये आपण बघतोय सध्या प्रत्येक चेंडूवरती षटकार मारण्याचा इरादा असतो त्यांचा आणि त्यांच्याकडे जे मोमेंटम आलं असतं ते मोमेंटम जेव्हा तुम्हाला पुढे यशामध्ये परिवर्तन करायचं असतं त्यावेळेला तुमची विकेट जाते. हे कुठेतरी थांबलं पाहिजे का? जी जी, एक इम्पोर्टेंट बात है. जैसे कि अभी 2 सिक्सर है, 4 ओवर का ये मैच है, तो वो प्लान यही है, मोमेंटम के साथ जाना है. एक गेंद आपका शिकार करने वाले हैं, तो ये भी आपको ध्यान में रखना था. वहां थोड़ा सा अगर रक्षात्मक तरीके से खेलते, सिंगल लेते तो चल सकता था, लेकिन आजकल इस तरह का ही खेल होता है. इस तरह से भी बल्लेबाजी होते हैं. अक्सर जैसे कहते हैं ना कि सक्सेस नेवर कम इजी, पेशेंस एंड हार्डवर्क आर द ओनली की. वो पेशेंस अगर आपके पास नहीं है तो फिर आगे बढ़ने से आपको रोका जा सकता है. अगर धैर्य आपके पास है तो आप आगे बढ़ सकते हो. जी हाँ, ये तो है, लेकिन 4 ओवर का मुकाबला है. ऑफ टॉप के बाहर गेंद थी, इस बार बाहरी किनारा. बहुत ही बेहतरीन विकेट कीपिंग और बल्लेबाज आउट. क्या कलेक्शन है, क्या कलेक्शन है. आप देख सकते हो जिस तरह से मयूर मर्दे का जो काम रहा है ना, वाकई में काबिल तारीफ रहा है. आप रिप्ले के माध्यम से देख सकते हो क्या गजब का गैदर किया उन्होंने और प्रॉपर कनेक्शन. बड़ा विकेट इस समय. यश चौधरी, अत्यंत महत्वाची विकेट आहे. व्यासपीठावरती दिग्गज मान्यवर उपस्थित आहेत, परंतु सध्या आपण बघितलं तर तुम्हाला चहा चांगला लागतो, नाश्ता अतिशय महत्त्वाचा आहे, जेवणही तितकंच महत्त्वाचं आहे. तुम्ही सातत्याने घरात खाता, मग कधी कधी तुम्हाला हॉटेलमध्ये जावं लागतं. मग अशा वेळेला अगदी छान असं स्वादिष्ट खाणं कुठे मिळू शकतं? तर बाप्पा मोरया भोईर कॅटरिंग सर्व्हिसेसच्या माध्यमातून, शशिकांत सरांच्या माध्यमातून तुम्हाला मिळू शकतं. विठ्ठलवाडीचे सुपुत्र आहेत, त्यांच्या माध्यमातून तुम्हाला उपलब्ध आहे. आणि मैदानावरती आता बघा,
मैदानावरचा जो खेळ आहे अजित, जिथे मोमेंटम होता तुमच्याकडे, परत 2 षटकारही आले, 3 चेंडूमध्ये 12 धाबा देखील आल्या, पण लगेच विकेट आले. कमबॅक करण्याची संधी तुम्ही प्रीतम बारीला दिली आणि प्रीतम बारी व्यावसायिक खेळाडू आहे. एकदा का थोडंसं म्हणजे तुम्ही संधी दिली ना, मग तो तुम्हाला सोडणार नाही. 2 महत्त्वाचे विकेट, एक रनआउटच्या रूपानं आणि एक झेलबादच्या रूपानं फलंदाज बाद झालाय. सन्युमान दाखल होते मैदानाच्या आतमध्ये. साहिल चौधरी येत आहेत. थांबून खेळावं लागेल. थोडासा आक्रमकता आणि संयम यांचा एक चांगला समन्वय यशाकडे तुम्हाला घेऊन जाईल आणि सातत्य हे मित्रांनो यशाची गुरुकिल्ली आहे. ते सातत्य तुमच्याकडे असेल, येणारा काळ तुमचा आहे, येणारी वेळ तुमची आहे, परंतु तुमचं कॉन्सन्ट्रेशन थोडंसं लूज झालं, तुम्ही प्री डिटरमाइंड शॉट जर खेळलात तर विकेट तिकडे जाण्याचे चान्सेस असतात. पुढचा चेंडू आपल्याला भन्नाट वेग आहे. पॅन्ट विकेट चांगली फील्ड केली जाते. धावा येत होत्या पहिल्या षटकामध्ये. आम्हाला सांगतायत की पहिलं षटक संपले, धावा स्कोर कार्ड वरती 12, 2 षटकार फक्त. त्याच्यानंतर स्ट्राईक रोटेट झाली नाहीये, त्याचा अभाव आपल्याला दिसतोय. जर स्ट्राईक रोटेट झाली असती 14, 15, 16 धावा आणि त्यांचे विकेट मैदानावरती असते, त्याचाच प्रेशर वेगळा असता ओपोनेंट टीमच्या गोलंदाजाकडे. अगदी बरोबर, म्हणजे तुमचं म्हणणं योग्य आहे, रास्त आहे, परंतु 4 षटकांचा सामना, 24 चेंडू आहेत, हे डोक्यात आहे. त्यामुळे प्रत्येक चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा या ठिकाणी मनसुबा दिसतोय. आणि त्या गडबडीत काय झाले, 2 चेंडूत 12 आल्यात, पण 4 चेंडूत 10 आलेले नाही आहेत. तुम्ही प्रॅक्टिस काय करता? फिल्डिंगची प्रॅक्टिस करता का? नाही. बॅटिंगची प्रॅक्टिस करता, तिथे चौकार षटकारांची प्रॅक्टिस करता, विकेटची प्रॅक्टिस करता, पण एकेरी दुहेरीची प्रॅक्टिस कधीच होत नाहीये. परिणामतः इथे इतकी चांगली 3 चेंडूमध्ये 12 होत्या, पण 6 चेंडूमध्ये पण 12च आहेत. समी त्यांना एक मोठं नाव आहे. सफळ विभाग म्हटल्यानंतर नामवंत खेळाडू, 6 चेंडू 6 षटकार ज्यांच्या नावावरती, आणि ह्या स्पर्धेमध्ये 7 विकेट घेण्याचा कारनामा केलाय अमित पाटील उर्फांना. आणि समोर आपण गोलंदाज बघतोय मिस्टर करण अंभीर येत आहेत. बॅटल रंगणार आहे. इथून प्रथम बॅटिंग करताना उज्ज्वल संघ मथाने संघाला हवे ते अबव 50. एक चांगला बॅटल होऊ शकतो. द्वंद्व, रणसंग्राम, रणधुमाली, कशमकश, चकदोच आहेत, या काही गोष्टी आहेत ते तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतील. त्यासाठी तुमच्या गोलंदाजांना जे सायकोलॉजी ॲडव्हान्टेज, मानसिक आधार द्यायचा आहे रनचा, तो स्कोर कार्डवरती येणं गरजेचं असेल. प्रशांत जी हाँ, इस वक्त मोमेंटम मुझे लग रहा है कि वह गेंदबाजी के पास है. उज्जवल मथाने और धाकटी डानू के बीच जबरदस्त मुकाबला. सिंपल कि ये दूसरा मुकाबला है. अमित अन्ना बल्लेबाजी बहुत कमाल की करते हैं. गेंदबाजी करने के लिए करण, इस ओवर की अगली गेंद और सिर पर खेलना चाहते थे, टप्पा खाती, थोड़ा सा घुमा मिला, विकेट कीपर ने गेंद को बगैदर किया. लेग कटर बहुत अच्छा करते करण. पहली गेंद की अगर बात करें तो बिंदी गेंद के साथ आगाज किया गया. स्कोर 12 पर रुका हुआ. चांगली गोलंदाजी आहे. टप्प्यावरती नियंत्रण आहे. हलकसा बोट फिंगर रोल करतायत, कट करतायत चेंडूला. आम्ही त्यांना रीड करू शकलेला नाही. डॉट बॉल बघूया. दुसरा चेंडू पुनश्च गोलंदाजी ट्रॅकवर करण दाखल झालाय. राईट आर्म वर विकेटचा मारा. अमित पाटील ऑन स्ट्राईक. इथे अमित पाटीलने बॅटचा पेस ओपन करत लॉंग ऑनच्या डोक्यावरून पाठवलाय ब्रँडेड बिग ब्लास्ट षटकार. शॉट. अमितचा क्लास, गुणवत्ता, ट्रेलर बघायला मिळतोय. जी हाँ, बल्ले के बीचों बीच खेल दिया था. इस बार बल्ले का पूरा चेहरा दिखाया था. हेड पोजीशन बहुत बढ़िया और गेंद को खेल दिया था लॉन्ग पर. डाउन द ग्राउंड एक बेहतरीन स्ट्रोक बल्लेबाज अमित अन्ना का. उसके बाद में बहुत अच्छी गेंद, टप्पा खाने के बाद थोड़ी बल्ले की तरफ चली गई. थ्रो अच्छा नहीं है. कवर करने के लिए खिलाड़ी आएंगे, तब तक दोनों बल्लेबाजों ने 2 रन मुकम्मल किए हैं. हिम्मत मत खोना, ऐसे ही चलते रहना. जिन्होंने कहा था तेरे बस का नहीं है, उनको कुछ करके दिखाना. अमित अन्ना मैदान के अंदर है, ऑलराउंडर खिलाड़ी है. 8 पर खेल रहे. स्कोर इसी के साथ पहुंच चुका है. 20 रन 2 विकेट के नुकसान पर. जबरदस्त स्टार्ट आहे. आणि प्रॉपर गेम तुमच्या माइंडचा असतो. तुम्ही खेळतात नो डाऊट, परंतु तुमच्या माइंड मध्ये काय चाललंय हे दाखवण्याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे सेमीफायनलचा एक जबरदस्त थरार. पुढचा चेंडू, ओहो चांगला चेंडू आहे. डॉट बॉल आलाय. गुड बॉलिंग. युअर माइंड इज पॉवरफुल थिंग. वेन यू फील इट पॉझिटिव्ह थॉट युअर लाईफ विल स्टार्ट टू चेंज, असं नेहमी म्हटलंय. आणि त्याच पद्धतीने पॉझिटिव्ह थॉट तुमच्या मनामध्ये येणं गरजेचं आहे. चांगला सकारात्मक विचार तुमच्या मनामध्ये येईल, तिथून तुमची लाईफ चेंज होते.
सकारात्मक विचार नकारात्मक विचार असतील तर त्याच्यावरती मात करता येऊ शकते. मैदानावरती तेच घडते. बॅटल आहे करण आणि अमित मधलं हे बॅटल आहे. चांगलं दोन प्रेक्षकांना पाहायला मिळते. गेंदबाजी करे करण, सामना करने के लिए बल्लेबाज अमित अन्ना. बहुत अच्छी गेंद और विकेट के सामने पाएंगे. ये बैटल था. करण रन नहीं देना चाहते थे. बल्लेबाज अमित अन्ना बैक टू बबल इन तीसरे विकेट का पतन. धावसंख्या बघायला मिळते 3 विकेट च्या मोबदल्यामध्ये 20 धावा. मागच्या मॅचचा हिरो एक रेकॉर्ड ज्याने आपल्या नावावरती नोंदवलाय. सलग 6 षटकार मारत दीपेश चौधरीनं मॅच जिंकला होता. आपली पूर्णतः स्ट्रेंथ ॲबिलिटी त्याचा परफॉर्मन्स आपण मागच्या मॅच मध्ये बघितला. सलग 6 चेंडू 6 षटकार हा विक्रम ज्याने दाखवलाय. इथून त्याच्या बॅटमधनं काही मोठे शॉट आले प्रशांत, तर मॅच कडे चांगल्या दिशेने वाटचाल करेल संघ उज्जवल संघ मथाने. जी हाँ, बिल्कुल सही कहा आपने. लेकिन दूसरी तरफ से धाकी डानू भी कमबैक करना चाहेगा और करण बहुत बढ़िया गेंदबाजी कर रहे हैं. एक सिक्सर के बाद वो कमबैक कर रहे हैं, पुनरागमन कर रहे हैं इस मुकाबले में, तो वो भी चाहेंगे एक विकेट. और आपके पास सबसे बेहतरीन खिलाड़ी है दीपेश, जिन्होंने लाजवाब बल्लेबाजी की है. 1 ओवर में 6 छक्के जड़ने का कारनामा किया है. कीर्तिमान उनके नाम पर. सहयोग ने बहुत बढ़िया प्रदर्शन किया. विनीत जिन्होंने वो कारनामा किया था. दीपेश जिनके नाम पर ये जबरदस्त रिकॉर्ड है. दर्शक काफी संख्या में मौजूद. सेमीफाइनल का यह दूसरा मुकाबला 4:34 का समय है. वक्त ज्यादा ना ले क्योंकि इसके बाद में फाइनल का मैच में आना बाकी है. फील्डिंग, थर्ड मैन, पॉइंट कवर, एक लॉन्ग पर खिलाड़ी तैनात है. इस ओवर की अगली गेंद करण द्वारा. दूसरे ओवर का खेल जारी है. ऑफ टाइम के बाहर खेलने की कोई कोशिश नहीं. ऑफ टाइम को कवर किया और गेंद को जाने दिया विकेट कीपर के दिले. व्हाइट बॉल का इशारा और इसी के साथ स्कोर में बढ़ोतरी. रन संख्या कुल मिलाकर 21 रन 3 विकेट के नुकसान पर. 21 झालेले आहेत. दीपेश चौधरी क्लास 1 बॅटर. क्षमता या फलंदाजाकडे. डिझर्व करतो मोठ्या शॉटसाठी. आपली हुकूमत प्रस्थापित करणारा खेळाडू आहे. बघूया करण बनाम दीपेश मधला बॅटल. अंतिम चेंडूला सामोरे झालेल्या षटकातील सलाम आपण बघतोय. ऑन स्ट्राईकला ते दीपेश. वेगवान भन्नाट वेग आहे. दुसऱ्या षटकाची समाप्ती होते. 10.50 सरासरीने स्कोर कार्ड वरती आहेत. 21 2 षटक झालेले आहेत परिपूर्ण. इथून 2 षटकामध्ये आणखीन एवढ्याच धावाल्या. प्रोजेक्टेड स्कोर तुम्हाला बघायला मिळेल 42 42 धावा. और इससे तो बिल्कुल गेंदबाज खुश हो जाएंगे. जिस तरह से 2 ओवर की कहानी. पहले ओवर में 12 रन, दूसरे ओवर में 9 रन. समय ज्यादा ले, वक्त ज्यादा ले. 4:36 का समय हो गया. 4:36 झाले मैच शुरू डेबा. आइए डीजे मास्टर, आपका समय आ गया. स्कोर कुल मिलाकर 21 रन 3 विकेट के नुकसान पर. वाली होशील का माझी नवरी, माझे मनान भरली सकवरी. आगो पापलेट वाली होशील का माझी नवरी, माझे मन. चेंडू पहिला सत्यम. अभि फ्रॉम बॉडी खेळण्याचा प्रयत्न आहे. डॉट बॉल आला आणि सत्यमने या स्पर्धेमध्ये खेळताना सांगितले सत्यम शिवम सुंदरम. दमकम दमकम दिखाया. बहुत ही बेहतरीन गेंदबाजी रही है अनुशासन के साथ. और आउट ऑफ द स्तंभ गेंदबाजी करते हैं दीपेश, जिनके पास काबिलियत है दारुन के ऊपर. इस बार बेहतरीन कला के साथ कलात्मक क्रिकेट मैदान के अंदर पहले ताकत अब नजाकत. बल्लेबाज ने की हरकत, उनको मिली बरकत. गेंदबाज लेने के बाद 4 रन. आगो पापलेट वाली
होशील का माझी नवरी माझे मनान थँक्यू. माइंडसेट खूप चांगला आहे साहिलचा. खूप चांगल्या पद्धतीने वेट केलं, वॉच केलं, शेवटच्या क्षणी बॅटचा फेस ओपन केला आणि कलात्मक क्रिकेट एक नजाकत बघायला मिळाले. धावसंख्या पोहोचते ती 25 वरती. पुढचा चेंडू साहिल, चांगलं क्रिकेट. पुढचा चेंडू, ओ हो हो, इनसाइड आउट, परफेक्ट एलिव्हेशन. चेंडूला सरळ एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरनं पाठवतायत साहिल नावाचा ब्रँडेड हँडसम षटकार. बेहतरीन बल्लेबाजी, अपना क्लास दिखाते हुए बैटर साहिल. पहले चौका चढ़ा था तब वो नजाकत थी, इस बार टाइमिंग, बल्ले के बीचों बीच गेंद को खेल दिया था. ऑन सर पर खेल दिया, स्क्वायर लेग पर पीछे बाउंड्री पर खिलाड़ी गेंद को रोक पाएंगे, बिल्कुल रोक पाएंगे. दोनों लेने की कोशिश हो रही है और ये करीबी मामला होगा. टीवी अंपायर बिजी हो जाएंगे. ये कहानी जो है ना, पहले ओवर की कहानी ना उस तरह की है. अजीत प्रीतम बारी के खिलाफ तीसरी और दूसरी गेंद पर आपने छक्का जड़ा था और चौथी गेंद, पांचवी गेंद पर और छठी गेंद पर रन नहीं है. इस बार देखिए दूसरी तीसरी गेंद पर बिल्कुल रन आए हैं, लेकिन चौथी गेंद पर एक बार फिर ट्विस्ट. तो ये समझना होगा, रन तो आपको लेने हैं, सिंगल को डबल में कन्वर्ट भी करना है. टीवी अंपायर बिजी हो रहे हैं. अब टीवी अंपायर का क्या डिसीजन है, राकेश राउत क्या डिसीजन देखने वाली बात है. डायरेक्टेड टू टीवी अंपायर, कीप रोलिंग कीप रोलिंग कीप रोलिंग, नॉट आउट, कोई नुकसान नहीं. ये अच्छी बात है, अच्छी बात है. डगआउट में तालियां बज रही है. अब जाकर स्कोर में बढ़ोतरी, रन संख्या फिलहाल टोटल बन गया है 33 रन. 3 विकेट के नुकसान पर दीपेश अपना खाता तो नहीं खोल पाए. एक तरफ बल्लेबाज साहिल बेहतरीन बल्लेबाजी कर रहे, दमदार प्रदर्शन इनका. एक चौका एक छक्का जड़ चुके हैं और स्कोरबोर्ड को चलाने का काम कर रहे हैं. चलता रहूंगा, पथ पर चलने में माहिर हो जाऊंगा, या तो मिलेगी मंजिल या अच्छा मुसाफिर बन जाऊंगा. स्कोरबोर्ड को चलाने का काम कर रहे हैं. अब डिपेंड खास करके यहाँ टीम है सत्यम के ऊपर, जो बहुत ही बेहतरीन खिलाड़ी है. लेफ्ट हैंडर बल्लेबाज इस वक्त स्ट्राइकर पर साहिल. ऑफ टप के बाहर गेंद थी, गैप ढूंढा गया. एक्स्ट्रा कवर पर खिलाड़ी है, जब तक ये गेंद को फील करते थ्रो करते तब तक दोनों बल्लेबाजों ने चतुराई के साथ 2 रन मुकम्मल किए. विकेट के बीच अच्छी दौड़ लगाते हुए और डगआउट में अजीत जी तालियां बज रही है. बेहतरीन माहौल यहां बनता हुआ. सो धावसंख्या पोहोचलोय 35 वरती. धावा येत आहेत. या षटकामध्ये जबरदस्त बॅटिंग साहिल चौधरी. आणि महिला भगिनींचं शुभागमन झालंय, नारी शक्तींचं शुभागमन होतंय. महिला कक्ष त्यांच्यासाठी राखीव आहे. आम्ही विनंती करतोय की त्यांना जागा रिकामी करून द्यायची प्लीज. महिला कक्ष जो समोर आपण बघतायत, बॅकवर्ड स्क्वेअर लेग इथे आहे. कोर कमिटी जायचं आहे, पण तिथे महिलांसाठी जे आपण महिला कक्ष ठेवलाय, जागा त्यांना उपलब्ध करून द्यायची आहे. जबरदस्त शॉट सिलेक्शन, परंतु इथे आपण बघतायत फलंदाज साहिल जात आहेत माघारी. इंपॉर्टेंट विकेट. साहिल बहुत अच्छी पारी खेल रहे थे, लेकिन अगर इस मुकाबले में इस टूर्नामेंट में कोई ट्विस्ट नहीं होगा तो मजा नहीं आएगा. तो ये ट्विस्ट है. अमोल पाटिल स्मृति चषक 2025 का अद्भुत खेल बीच मैदान पर आप देख रहे हैं. स्कोर की बात करें तो रन संख्या फिलहाल 36 रन 4 विकेट के नुकसान पर. ओवर तीसरा प्रगती पर है. कमाल का मॅच. सेमीफायनल का मुकाबला. महिलांच्या कक्षामध्ये जर या ठिकाणी काही लहान मुलं बसलेली असतील तर त्यांना विनंती आहे, किंवा प्रेक्षक बसलेले त्यांना नम्र विनंती आहे, आपण त्रिशिका स्टँडच्या दिशेने जायचे किंवा अगम मोटर स्टँडच्या दिशेने जायचे. प्लीज रिक्वेस्ट आहे. ही जागा, हा स्टँड पूर्णपणे रणरागणीसाठी आहे. स्कोर कार्ड आपण बघतोय 36. 36 धावा झालेले आहेत. क्रुशियल मुकाबला. हवा स्कोर कार्ड वर. इंपॉर्टेंट मुकाबला है. काफी सारे दर्शक ये टूर्नामेंट एंजॉय कर रहे हैं. बेहतरीन खेल मैदान के अंदर. स्ट्राइकर इन पर बैटर बल्लेबाजी करने के लिए दीपेश चौधरी.
हर्ष का ये ओवर है और 3 ओवर का खेल समाप्त हुआ। ये आखिरी ओवर है पहले इनिंग का। फील्डिंग थर्ड मैन पर खिलाड़ी है, एक खिलाड़ी पॉइंट पर, बाउंड्री लाइन पर, बैकवर्ड पॉइंट, स्ट्राइक कवर, लॉन्ग ऑफ। ऑन साइड पर एक फाइन लेग पर खिलाड़ी, डीप स्क्वायर लेग पर खिलाड़ी तैनात है। इसके साथ एक खिलाड़ी मिड विकेट पर, लॉन्ग ऑन का खिलाड़ी बाउंड्री लाइन पर मौजूद। फुल टॉस पर बहुत ही खूबसूरत स्ट्रोक, स्क्वायर लेग बाउंड्री लाइन की तरफ गोली के रफ्तार के साथ बजेगी शॉट, बजेगी ताली, बजेगी शिट्टी, दर्शक नहीं होंगे बोर, और ये लगा शानदार फोर। DJ प्रतीक थैंक यू। पोहोचले दिपेश यांचा इंटेंट, इथून त्यांच्या बॅटमधून आलेल्या धावा मनोबल वाढवतील मथाणे संघाचा, आणि शेवटचे जे चेंडू शेष आहेत 5 बिग इम्पॉर्टंट भरपूर महत्वाचे आहेत। इथून क्लास जर दाखवत आहे दिपेश, मॅचला आणखीन मजा येईल। तुर्तास ज्या नावाची चर्चा आहे संपूर्ण स्पर्धेमध्ये, ज्याने आपल्या बॅटिंगने छाप पाडले तोच हार्ड हिटर, पिंच हिटर फलंदाज दीपेश चौधरी ऑन स्ट्राईक। समोर आहे ते हर्ष, उत्कृष्ट गोलंदाज। ओ गॉड, जबरदस्त शॉट सिलेक्शन, कर्रार ऑन ड्राईव्ह बघायला मिळतोय। चेंडू सरळ जाईल तो चौकार, 44 धावा स्कोर कार्डवर। डीजे मास्तर, या स्पर्धेमध्ये 3 वेळा आपण 6 षटकारांचं एक मोठं रेकॉर्ड पाहिलंय, परंतु आता 6 चौकार येणार का? कारण आतापर्यंत 2 आलेले आहेत, सलग 2 चौकार दीपेशच्या बॅटमधनं। शानदार बल्लेबाजी करे, कमाल की पारी खेलते हुए अपनी टीम के लिए स्कोर 44 रन 4 विकेट के नुकसान पर। चौथा ओवर प्रगति पर है, एक गेंद को खेल दिया स्क्वायर लेग की तरफ, अभी मिड विकेट बाउंड्री की तरफ एक बेहतरीन स्ट्रोक, टाइमिंग बढ़िया करे, और ये सारा खेल ना टाइमिंग और प्लेसमेंट का है। पॉइंट का खिलाड़ी दायरे के अंदर, एक थर्ड मैन है गली पर खिलाड़ी, ऑफसाइड पर ये 3 खिलाड़ी जो है ना वो दायरे के अंदर है। स्ट्राइक कवर और लॉन्ग ऑफ बाउंड्री लाइन पर मौजूद। ऑन साइड पर खेलना चाह रहे थे, बीट हुए बल्लेबाज, गेंद और बल्ले के बीच कोई संपर्क नहीं है। और अजीत 3 गेंदों का खेल हुआ है, 8 रन इस ओवर में, स्कोर 44 रन 4 विकेट के नुकसान पर। ब्लाइंड शॉट खेळण्याचा प्रयत्न केला होता, बॅटला ड्रिल केलं होतं, चेंडू आणि फळीमध्ये संपर्क होत नाही, डॉट बॉल आला। इथून मात्र दीपेशचा इंटेंट काय असेल, जास्तीत जास्त धावा। दुसऱ्या बाजूने हर्ष आहे, ज्याने एक सुंदर लेंथ इन लाईन दाखवले या स्पर्धेमध्ये, खूप चांगल्या पद्धतीने स्कोर डिफेन्स करण्याचा त्याला प्रचंड असा अनुभव आहे हर्ष। हो, यावेळेला आपण बघताय सरळ बॅटने खेळताय, चेंडूला सरळ जातो डाऊन द ग्राउंड, तिथे थोडीशी फंबल, तद्वर दुसऱ्या धाब्याचा अटेम्प्ट यशस्वी। 46 धावा झालेल्या आहेत। इथून एखादा मोठा शॉट अबव 50चं टार्गेट, बॅटल रंगणार। जी हाँ, बहुत ही अच्छा खेल देखने का मौका मिलेगा, एक अच्छी कॉन्टेस्ट, और दर्शक देखिए इस तरह के मुकाबले देखने के लिए आते हैं। इस बार स्कोर फिलहाल 46 for 4, और गेंदबाजी कर रहे हैं सामने बल्लेबाज दीपेश, 10 पर बल्लेबाजी कर रहे 2 चौकों की मदद से। ऑन साइड पर खेलना चाहते थे, जोरदार अपील, अंपायर की उंगली खड़ी होती भी दीपेश की पारी समाप्त। हर्ष को सफलता मिली है, 5वें विकेट का पतन। DJ प्रतीक शुक्रिया डीजे। 46 for 5, 46 रन स्कोरबोर्ड पर है। इंपॉर्टंट मुकाबला, और कामेशदादा थँक्यू सो मच। श्रीधर दादा तुमचेही मनापासून धन्यवाद, त्याचबरोबर सुजित राऊत सर तुमचेही मनापासून धन्यवाद, थँक्यू सो मच। आपल्यामुळे या कार्यक्रमाची शोभा तर निश्चितच वाढलेलं आहे, व्यासपीठ वजनदार झालं, आणि हे प्रेम आपलं कायमस्वरूपी राहील, थँक्यू सो मच। महत्त्वाचा सामना मैदानावरती 46 धाबा दाबलकावरती आहेत। तमाम प्रेक्षक मोठ्या संख्येने या स्पर्धेचा आनंद घेत आहेत। 46 धाबा
चला 2 स्कोरर आहेत, डिजिटल स्कोरर पण आहे. जास्त वेळ घेऊ नका. 4 वाजून 48 मिनिटं झालीत. एक अजून अतिशय महत्त्वाचा मॅच आहे. सामना सुरू ठेवा. तुमचा एक्स्ट्रा खेळाडू या ठिकाणी आहे. चला सत्यमचं- फील्ड अरेंज करा. आपला एक्स्ट्रा खेळाडू इथे आहे. वेळ वाया जाते अशी नोंद घ्या आपण. आणि थोडंसं फोकस करा मॅच कडे. प्रत्येक जण असं वेळ या मॅच करता घेईल तर मात्र फायनल कमी षटकांची होईल. आदरणीय लक्ष्मणजी किणी साहेबांना विनंती, आपण व्यासपीठावरती या. लक्ष्मण जनार्दन किणी उपविधा संघासाठी जे आकर्षक ट्रॉफी त्याचे स्पॉन्सर आहेत स्वर्गीय रजनी व जनार्दन किणी यांच्या स्मरणार्थ लक्ष्मण जनार्दन किणी यांना विनंती, आपण व्यासपीठावरती या. सेमीफाइनल का ये मैच और इस मुकाबले में चौथे ओवर का खेल जारी है. बल्लेबाज तय करें पर कुशल के ऊपर दारोमदार रहेगा. ऑफ टाइम के बाहर गेंद खेलने की कोई कोशिश नहीं है. व्हाइट बॉल का इशारा अंपायर ने किया है. इसी के साथ स्कोर में बढ़ोतरी. रन संख्या फिलहाल 47 रन 5 विकेट के नुकसान पर. 47 स्कोर कार्ड वरती आपण बघतायत. 1 टू गो. अंतिम चेंडू लॉफ्ट करण्याचा प्रयत्न आहे. तितकासा प्रॉपर एलिव्हेशन नाहीये. एक धाव परिपूर्ण. दुसऱ्या धावेसाठी थ्रो येतोय आणि गॅदर करता येत नाहीये. आणि इथे आपण बघताय तिसरी धाव झाली परिपूर्ण. चौथ्या धावेसाठी मात्र जात आहे. तद्वार 3 परिपूर्ण झालेले आहेत. म्हणजेच रन्स आपण स्कोर कार्ड वरती बघतोय 51 धावांचं टार्गेट समोर सेट केलंय. याच दरम्यान व्यासपीठावरती प्रमेश पाटील रिस्टार यांचं आगमन झालेलं आहे. सध्या इंस्टाग्रामवरती त्यांना पाहू शकता आणि खूप छान काम ते करत आहेत. त्यांना त्यांच्या कामासाठी शुभेच्छा असतील. या स्पर्धेच्या निमित्तानं अमोल पाटील स्मृतिचषकाच्या माध्यमातून वेगवेगळे विषय घेऊन ते सध्या इंस्टाग्रामवरती आहेत. रिस्टार प्रमेश, तुमचं मनापासून हार्दिक स्वागत आहे. चला लगेच क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं आहे. महत्त्वाचा सामना जिंकण्याकरता आव्हान असेल या मॅचमध्ये. 51 धावांचं 50 धावा या मॅचमध्ये उभारल्या आहेत. प्रथम बॅटिंग करत असताना उज्ज्वल संघ मथाणे, त्याचबरोबर आईब जगीमाता धाकटी डाणू संघाला 51 धावांचं आव्हान दिलेलं आहे. सामना लगेच सुरू करायचा आहे. एक ब्रेक, हलकासा ब्रेक घेऊ, सुपरहिट गाणं ऐकूया आणि त्यानंतर पाटील नेटवर्कवरती लाईव्ह ॲक्शन. EQ at down. हे सुंदरा पायाला कवडी भूक लागले बघ. अग साजने माझ्या पाया भुकल्यान ग, साजने माझ्या पाया भुकल्यान ग, साजने माझ्या पाया भुकल्यान ग, साजने माझ्या पाया थँक्यू तमाम प्रेक्षकांचं आणि खेळाडूंचं सहर्ष स्वागत आहे. व्यासपीठावरती जे मान्यवर आहेत त्या सर्वांचे मनापासून धन्यवाद. उत्कृष्ट फलंदाज युबी एसिका कुंदन घरत, उत्कृष्ट गोलंदाज युबी एसिका कुंदन घरत प्रायोजक आहेत. त्याचबरोबर चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक स्वर्णी एंटरप्राइजेस दीपेश पाटील, तृतीय क्रमांकाचं पारितोषिक वेदाश्री कुंदन किणी. उपवेदा संघासाठी निश्चितच कॅश प्राईज आहे. ट्रॉफीचे स्पॉन्सर सध्या व्यासपीठावरती लक्ष्मण जनार्दन किणी. या स्पर्धेकरता मालिकवारीचा पुरस्कार एक अप्रतिम आणि ब्रँडेड गाडी दिली जाईल अगम मोटर्सच्या माध्यमातून अभिनेश दादा किणी. या स्पर्धेच्या निमित्तानं पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक आणि ट्रॉफी स्पॉन्सर केले सुनील माणिक म्हात्रे यांच्या माध्यमातून माणकूबाई माणिक म्हात्रे यांच्या स्मरणार्थ. एकूण धावसंख्या 51 धावांचा पाठलाग करायचा आहे. बॅट्समन लवकर चला, जास्त वेळ घेऊ नका, कारण इथून अजून एक मॅच शिल्लक आहे. 4:52 मिनिटं झालेली आहे. क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं आहे. सेमीफायनलचा दुसरा सामना उज्ज्वल मथाणे आणि धाकटी डाणू या दोन संघादरम्यान अटीतटीचा मॅच आहे. तर कॅमेरामॅन डोंगरावरती फोकस केलं तरी चालेल. बॅट्समन आघाडीचे मैदानावरती दाखल होत आहेत. दोन्ही ऑफिशियल मैदानावरती दाखल झालेत. कॅमेरामॅन जरा